नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जीएमसी सोलापूर भरती 2025 पात्रता फक्त 10वी पास आहे। जाहिरात आलेली, फॉर्म भरणं सुरू झालेले। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेणार आहोत की फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने जो आहे तर तो भरायचा आहे मित्रांनो। आणि या सर्व गोष्टी तुम्हाला जे आहेत तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। ओके, आणि जीएमसी भरतीसाठीची ही जी फॉर्म भरण्याची लिंक आहे तर तुम्हाला ज्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिंक हे टाइप करायचे। तर कमेंट बॉक्स मध्ये आपण याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला उपलब्ध करून देऊ। त्यासोबतच जीएमसी भरतीसाठीची आपली जी बॅच आहे तर ती देखील आपण लॉन्च केलेली रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे। या आधी झालेले जीएमसी छत्रपती संभाजीनगर, जीएमसी नांदेड याच्यामध्ये या बॅचच्या माध्यमातून उमेदवारांना खूप चांगला फायदा झालेला आहे। 10वी पासवर सरकारी नोकरीची एक चांगली संधी आहे, म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉइन करून तुमचं हे स्वप्न तुम्ही साकार करू शकतात। आता आपण काय करूया, याच्या वेबसाईटवर जाऊन बघूया। बघा, ही वेबसाईट आहे आणि याची परीक्षा कोण घेणार आहे वेबसाईट वरूनच आपल्याला अंदाज येतो की टीसीएस ही परीक्षा जी आहे तर ती घेणार आहे। बघा, टीसीएस आयबीपीएस या दोन कंपन्या असतात, त्याच्यापैकी टीसीएस ही कंपनी यासाठीची जी आहे तर ते परीक्षा घेणार आहे। तर सगळ्यात आधी तुम्ही ज्या या वेबसाईटवर आला त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली लिंक मध्ये कमेंट बॉक्स मध्ये। बघा, पहिले तर आहे ऍडव्हर्टाइजमेंटची लिंक तुम्हाला दिसते, दुसरं आहे न्यू रजिस्ट्रेशन। सगळ्यांनी इथे न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय। फॉर्म भरण्याची डेट ही 22 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे, 12 नोव्हेंबर पर्यंत आहे। 22 ला आलेली होती, परंतु दिवाळीमुळे खूप साऱ्या उमेदवारांना कळालं नसेल की अशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे। सोबत काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर बघा या नंबरला कॉल करायचा आहे, आणि बाकी काही नॉन टेक्निकल प्रॉब्लेम असतील यांना तुम्ही जे आहेत तर ते कॉल करू शकतात मित्रांनो। ठीक आहे, चला तर मी सगळ्यात आधी इथं याच्यावर क्लिक करेल, क्लिक हिअरवर। क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे लोडिंग होतं आणि ओपन होतं ते। बघा, इथं आय ऍग्री याच्यावर मी क्लिक करेल। ठीक आहे, आता इथं सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, आपला लॉगिन आयडी पासवर्ड जनरेट जो आहे तर तो आपल्याला इथं करावा लागणार आहे। बघा, त्याच्यासाठी तुम्ही तुमचं नाव टाकणार। बघा, पहिलं नाव म्हणजे फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव, पतीचं नाव, त्याच्यानंतर तुमचे सरनेम टाकायचंय। आणि या सगळ्या गोष्टी कोणत्या टाकायच्यात मित्रांनो, ज्या तुमच्या 10वीच्या याच्यावर असतील त्याच। 10वीच्या याच्यावर जे नाव असेल, 10वीच्या याच्यावर महिलांचं शक्यतोवर माहेरकडचं नाव असतं तर तेच त्यांनी नाव जे आहे तर ते इथं टाकायचंय। पुन्हा तुमच्या आईचं नाव इथं विचारलेलं आहे, आईचं नाव टाकायचं, वडिलांचं नाव विचारायचं। आता ज्या काही महिलांच्या नावात बदल झालेला आहे लग्नानंतर, किंवा ज्या काही मुलांच्या 10वीच्या याच्यात वेगळं नाव होतं नंतर त्याचं वेगळं नाव आहे, तर अशांनी काय करायचं, तुमच्या नावात बदल झालाय का यस करायचं, आणि नवीन नाव काय आहे तर ते इथं टाकायचं। बघा, नवीन नाव म्हणजे समजा लग्नानंतरचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकायचंय। त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ही पण त्यांनी काय सांगितलं, एज्युकेशन सर्टिफिकेट्सवर जी 10वीच्या गुणपत्रकावर तुमची जी असेल सर्टिफिकेटवर तीच तुम्हाला इथं टाकायचे। बघा, 5/6/2025 रोजीचं एज तुमचं इथं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, एज ऑन 5/6/2025। बघा, जेंडर इथून सिलेक्ट करायचंय, तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा, तुम्हाला तोच मोबाईल नंबर इथं टाकायचंय। मोबाईल नंबर महत्वाचा आहे कारण की मोबाईल नंबरला ओटीपी जो आहे तर तो जाणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे, तोच ईमेल आयडी इथं टाकायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुमचा 10वीचा जो सीट नंबर आहे तो टाकायचा आहे। आणि लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या, रजिस्ट्रेशन फक्त एकदाच करावं लागतं, आणि त्याच्यामध्ये ते काय करतात, नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही जर करायला गेले तर तुमचा 10वीचा सीट नंबर ब्लॉक करून देतात। म्हणजे सांगतात की या सीट नंबरचं ऑलरेडी एक रजिस्ट्रेशन आहे, म्हणून रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या, त्याच्यात बदल करता येत नाही। ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे। तुमचा नंबर टाका, वर्ष टाका, 3 एक्झाम सेंटर तुम्हाला इथून जे आहेत तर ते सिलेक्ट करायचे आहेत। आणि इथं सगळेच जवळपास जिल्ह्यांचे सेंटर जे आहेत तर ते आलेले आहेत, तर तुम्ही कोणताही एक जे आहे तर ते सिलेक्ट करू शकतात। जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं, ओटीपी टाकायचं, आय ऍग्री वर क्लिक करायचं, हा कॅप्चा कोड टाकून रिव्हेरीफाय करायचं। तर अशा पद्धतीने तुमची जी पहिली स्टेप जी आहे ना मित्रांनो तर ती पूर्ण होऊन जाणार आहे। इथं रिव्हेरीफायला तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातील, आणि इथं म्हटलेलं आहे की जर नसेल तर तुम्ही करेक्ट करून मगच ते रिव्हेरीफायर करा। रिव्हेरीफायर करतं तर मला अलर्ट देतं, ते अलर्ट का देतं, कारण की ही जी माहिती भरलेली एकदा सबमिट केल्यावर माहितीमध्ये बदल करता येत नाही। खूप सारे विद्यार्थी नंतर कमेंट बॉक्समध्ये किंवा कॉल करतात की सर माझ्याकडनं असं टाकलं गेलं, ते टाकलं गेलं, त्याच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो। म्हणून तुम्ही व्हिडिओ आधी बघत चला आणि मग फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत चला, आणि त्याच्यात चुका करत नका जाऊ, एक लक्षात घ्या। इथं क्लिक म्हणायचं, आणि ज्याला वाटतं की नाही माझ्याकडनं काही राहून गेलं तर त्यांनी एडिट वर क्लिक करायचं, ओके वर, ज्याचं ओके असेल त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि लगेच तुमच्या मोबाईलला ईमेलला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या दोन गोष्टी लगेच सेंड होऊन जातील, म्हणजे ते लॉग इन करायला कामात येईल। आता
इथं ऍप्लिकंट डिटेल्स, पोस्ट सिलेक्शन, हेल्प डेस्क, मी इथं जाणार आहे पोस्ट सिलेक्शन याच्यावर. पोस्ट सिलेक्शन वर गेल्यानंतर इथं बघा इथं प्लसचं साईन आहे, हे प्लसचं साईन आहे. मी इथं क्लिक करेल कारण की मला इथं पोस्ट जे आहेत तर ते निवडायचे आहेत मित्रांनो. पोस्ट मी इथून निवडणार आहे. त्याच्यानंतर मी इथं क्लिक करेल. त्याच्यानंतर पोस्ट नेम आहेत, वेगवेगळे पोस्ट नेम आहेत. बस जसं की वॉर्ड सर्वंट ज्याला जवळपास सगळ्यात जास्त जागा आहेत, ओपीडी सर्वंट, पिऊन, असे वेगवेगळे पद आहेत. एकाला एकदाच फॉर्म भरतोय, तो वेगवेगळा फॉर्म भरायचा असेल, वेगवेगळं परीक्षा शुल्क लागणार आहे मला. मग मी वॉर्ड सर्वंट याच्यावर क्लिक करेल. याच्यावर मला फॉर्म भरायचा, मी हे करेल. लगेच जर तुम्ही वॉर्ड सर्वंट केलं तर बघा त्याचा पोस्ट कोड, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, ऍडव्हर्टाइजमेंट डेट, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं येत असतात मित्रांनो. पुढे या काही बेसिक डिटेल्स होत्या. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस विचारलं जातं. मॅरिड असाल तर पुन्हा तुमची लग्नाची तारीख देखील ती विचारली जाते, आणि लग्नाची तारीख माहिती असेल तर घरी एकदा विचारून लग्नाची तारीख कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर नो असेल तर हे पण निघून जातं. येस असेल तर इथं नो करायचं. जास्त आहे का इथं नो करायचंय तुम्हाला, कारण की 2 पेक्षा जास्त मुलं नको. बघा लग्नाची तारीख इथे विचारलेली आहे. नंबर ऑफ चिल्ड्रन्स आहेत, फादर नेम, मदर नेम ते ऑलरेडी येतच. डोमेसाईलची माहिती इथे विचारलेली आहे. इंडियन करायचं, महाराष्ट्राचं रहिवासी येस करायचं. प्राधिकरणाचं नाव लिहायचं ज्यांनी तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते कधी झालं त्याची तारीख आणि त्याचा अनुक्रमांक इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट विषयी माहिती बघा. कास्ट, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय करायचे. फॉर एक्झाम्पल काहींची ओबीसी कॅटेगरी, परंतु तिला ओबीसीला तिथं जागा नसते, कधी कधी काही पद एकच आहेत तर त्यांना जागा नसते, त्यांना ओपनची जागा असेल तर इथून तुम्ही ओपन मधून जे आहे तर तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी मिळालं, त्याचा सिरियल नंबर काय, या 2 गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर जे कोणी ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी, एसीबीसी मध्ये असतील तर त्यांना लागतं नॉन क्रिमिलियर, त्यांना नॉन क्रिमिलियरच्या डिटेल्स टाकावं लागतात. ईडब्ल्यूएस वाल्यांना ईडब्ल्यूएस टाकावं लागतं. एससी एसटीला नॉन क्रिमिलियर वगैरे नाही आहे. नॉन क्रिमिलियर कोणी दिलेलं आहे, कोणत्या तारखेला दिलेलं आहे, त्याचा सिरियल नंबर काय ते टाकायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ जो आहे तो टाकायचा आहे. यावेळी त्यांनी छान केलं, एकच आयडेंटिटी प्रूफ चूज करायचंय. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट आणि बँक. शक्यतोवर पॅन कार्ड असतं. पॅन कार्ड जे आहेत तर ते टाकायचे. त्याच्यामध्ये पॅन कार्डचा नंबर आणि तुमचं पॅन कार्ड वरील नाव, आणि इथं क्लिक करायचंय आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट हे अशा पद्धतीने करायचंय. आता ही तुमची पहिली स्टेप जी आहे तर ती पूर्ण झाली. पहिली स्टेप मध्ये तुम्ही काही बेसिक डिटेल्स भरल्या. दुसऱ्याच्यात ऍडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे. म्हणजे पहिलं काय की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्ले आहात का, येस केलं तर तुम्हाला काय विचारलं जाईल की सर्टिफिकेट द्या, त्याचा कधी मिळालं ते द्या आणि सिरियल नंबर द्या. नो केलं तर काहीच विचारणार नाही. पुढे स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहात का, येस केलं तर त्यांनी काय सांगितलेले की तुम्हाला एनओसी लागेल. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येणार तेव्हा तुम्हाला एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे तुमच्या डिपार्टमेंट कडून लागेल, ना हरकत प्रमाणपत्र. प्रकल्पग्रस्त आहात का, येस केलं तर प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट विषयी डिटेल्स मागतील. भूकंपग्रस्त विचारलं, येस असेल तर त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथं लगेच भरायला मागता आहेत ते. अंशकालीन कर्मचारी विचारलं तर लगेच डिटेल्स इथं विचारतायत. माजी सैनिकांना म्हणजे कधी डेट ऑफ जॉईनिंग झाली, कधी रिलिव्हिंग झाली. त्याच्यानंतर हे क्रीडावाल्यांना पण जर येस केलं तर अचिव्हमेंट लेवल काय आहे, कॅटेगरी काय आहे, मेडल काय आहे, टुर्नामेंटचं नाव काय होतं, प्राधिकरणाचं नाव काय होतं, इश्यू डेट कोणती होती, सिरियल नंबर काय आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं टाकाव्या लागतील. नो असेल तर काहीच टाकायची इथं गरज पडणार नाही. पुढे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग उमेदवारांसाठी येस केलं तर दिव्यांगाचे पर्सेंटेज, टाइप ऑफ डिसॅबिलिटी, व्हीलचेअर पाहिजे आहे का हे विचारलं जातं. त्याच्यानंतर नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर आहे का, येस केलं तर डेट आणि सिरियल नंबर. अनाथ आहे तर विचारलं जर अनाथांचा प्रकार आहे, इन्स्टिट्यूशनल आहे, नॉन इन्स्टिट्यूशनल आहे, सर्टिफिकेटचा नंबर सांगा, कोणी दिलं ते सांगा आणि कधी दिलं ते सांगा. त्याच्यानंतर इतर काही क्रिमिनल तपशील आहेत. जर काही तुम्ही फार उद्रेकवाले असाल ना तर तुमच्यावर काही FIR असेल तर त्याच्याविषयी इथं क्रिमिनल गोष्टी विचारल्या जातात. शक्यतो नोच असतात, नसेल तर नो करायचं. ज्यांच्या काही चालू आहेत तर त्यांनी येस टाकून FIR बद्दल माहिती जी आहे तर ती इथं देणं इथं गरजेचं आहे मित्रांनो. इथं सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला इथं करायचं आहे. पुढे आता तुमचा पत्ता, शक्यतो तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तर तो टाकण्याचा इथं प्रयत्न करा. हा पत्ता टाकायचा, सेम ऍड्रेस म्हणायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी इथं फक्त काय सांगितलंय, मराठी भाषेचं ज्ञान आणि 10वीचं तुम्हाला विचारले. म्हणजे तुमचे बोर्डाचं नाव, शाळेचं नाव, पर्सेंटेज, CGPA काय आहे, प्राप्त गुण आणि एकूण गुण. सेव्ह अँड नेक्स्ट एवढीच माहिती भरायची. 12वीची पण माहिती विचारलेली नाही. शेवटचं एक कागदपत्र आणि पैसे पे करायचे. सगळ्यात आधी तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो. या फोटोमध्ये 2 प्रकार येतात.
याच्यात मित्रांनो एक लाईव्ह फोटोग्राफ असतो आणि एक अपलोडेड फोटोग्राफ असतो. जो सुरुवातीला तुम्ही काढून ठेवलेला आहे स्टुडिओमध्ये जाऊन पार त्याला गोरबिर करून, तर तो काय झाला तुमचा, तो अपलोडेड फोटोग्राफ झाला. एक लाईव्ह फोटोग्राफ म्हणजे डायरेक्ट कॅमेरा ओपन होतो, तुम्हाला तिथं बसावं लागतं आणि पार ती आधार कार्ड सारखी इमेज जी आहे तर ती तुमची तिथे येते. ओके, स्वाक्षरी तुमची इथे लागणार आहे. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट, डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट, NCL, एक सर्व्हिसमॅन असेल तर एक सर्व्हिसमॅन, पॅन कार्ड, इतर डॉक्युमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अपलोड ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. ते अपलोड केल्यानंतर इथं सगळे टिक टिक करायचं, सबमिट म्हणायचं आणि त्याच्यानंतर तुमचं पेमेंट जे आहे तर ते करायचं. 900,000 रुपये माझे सैनिकांना शुल्क नाही आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे मित्रांनो. GMC भरतीच्या ग्रुप डी साठीची ही जी बॅच आहे तर ही बॅचला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. आगामी काळात आपण तलाठीसाठीची पण एक सेपरेट बॅच जी आहे तर ती मित्रांनो लॉन्च करत आहोत. त्याची घोषणा लवकरच जी आहे तर ते होणार आहे. त्यासोबतच GMC साठीचे पुस्तकं TCS पॅटर्न नुसारच होणार आहे आणि सोबत तलाठीची जाहिरात येणार. तर हे तलाठी असेल GMC असेल दोघांसाठी एक उपयुक्त पुस्तक आहे तर ते तुम्ही नक्की वापरू शकतात. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.